तर मान्सून आता लवकर आलाय, त्यामुळे आता भात शेताचं नुकसान झालेलं आहे। शेतात पाणीच पाणी साचलं आणि त्यामुळे सगळी मेहनत शेतकऱ्याची वाया गेलेली आहे। पीक अक्षरशः खराब झाली आहे। तर मे महिन्यामध्ये तांदूळ पीक तयार होऊन कापणी सुरू होते, मात्र यापूर्वीच ही कापणी सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावली आणि त्यानंतर लवकर दाखल झालेला मान्सूनचा पाऊस यामुळे भात शेताचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या शेतशिवारातून अक्षरशः ही उभी पिकं आडवी झालेली आहेत। आपण पाहतोय भात पिकाचं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या याच उद्ध्वस्त झालेल्या शेतशिवारांमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। रायगड जिल्ह्यात 4 दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकरी मात्र रायगडातला संकटात सापडला आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहता रोहा तालुक्यातील ही दृश्य आहेत। खरं तर रायगड जिल्हा हा भाताचं कोठार म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच पावसाळी हंगामात आणि उन्हाळ्याच्या हंगामात अशी 2 टाइम जी आहे ती शेती या ठिकाणी केली जाते। मात्र 4 दिवसापासून सुरू झालेल्या पावसाने मात्र गुडघाभर पाणी या शेतामध्ये साचलेलं चित्र पाहायला मिळत आहे। पूर्णपणे जे पीक आहे तो जमीनदोस्त झाला आहे आणि त्यामुळे मोठा संकट जे आहे ते रायगडच्या शेतकऱ्यांवर या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सातत्याने सुरू असणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आता पावसाने हिसकावून घेतला आहे आणि त्यामुळे सरकार आता या शेतकऱ्यांना काय मदत करते, काय दिलासा देते हे पाहणं आता तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।